म्हणजेच यांत्रिकीकरण। हे बघा, आता हे वेगवेगळे सुधारित अवजार आहे शेतीचे यांत्रिकीकरणामध्ये वेगवेगळे आपले जे ऑपरेशन करतो त्याचे टप्पे आहे। पहिला टप्पा म्हणजे जमीन तयार करणे। मी तुम्हाला पहिले सांगितलं की जमीन तयार करणं म्हणजे पावसाचा पाण्याचं नियोजन हा पहिला मेकॅनायझेशन ऑफ वॉटर आहे। जो काही पावसाचं पाणी पडते तो जमिनी खोलीपर्यंत मुरलं पाहिजे। तर जमिनीचं पोट जर उघडलं नाही खोलीपर्यंत तर तो मुरणार कसा आहे? आपण बघतो की हार्डपॅन कडक झालेलं असते। जर ते खोलीपर्यंत जर मोकळी झाली जमीन तर पावसाचं पाणी हे खोलीपर्यंत मुरल्या जातो। हल्ली रोटावेटर याचा फार फॅड वाढलेला आहे। पंजाब हरियाणा या लोकांनी सरस गहू आणि भातची शेती आहे। रोटावेटरचा त्यांच्याकडे 96% इरिगेशन आहे, जे की आपण आपल्या महाराष्ट्राला फक्त 16 ते 17% इरिगेशन फॅसिलिटी आहे। परंतु 96% इरिगेशनमध्ये सुद्धा आता त्यांना हार्डपॅन फॉर्मेशन म्हणजे जमिनीचा जो थर असते कडक होणं। आपल्या लक्षात येईल की जमिनीचा थर जर कडक झाला तर काय होतं? रूट खाली जात नाही, पाणी खोलीपर्यंत जात नाही आणि मग पुढचे हे प्रॉब्लेम आढळतात। तर त्याकरिता एक अवजार आहे व कमीत कमी 2 वर्षात या अवजाराचा मशागतीसाठी वापर करणं हा गरजेचा आहे। या अवजाराचं नाव आहे सबसॉयलर। याच्यामध्ये 1 फाळीचं सबसॉयलर, 2 फाळीचे सबसॉयलर असे वेगवेगळे सबसॉयलर येतात। मृद व जल व्यवस्थापनासाठी या अवजाराची फार चांगली उपयोगिता आहे। हे सबसॉयलर 2 ते 3 फूट खोल जाऊन ते खाच निर्माण करते आणि या खाचीमध्ये काय होते, जे पावसाचं पाणी हे मुरले जाते। आता हा जो तुम्हाला दाखवला पहिले तो सबसॉयलर रिजिड आहे, त्याला थोडंसं हॉर्स पॉवर जास्त लागते। कुठलेही सबसॉयलर खोलीपर्यंत जे वापरायचे त्याला 45 HP पेक्षा जास्त लागते ट्रॅक्टरची। हा जो दुसरा तुम्हाला दाखवता आहे स्विंगिंग टाईप सबसॉयलर। याच्यामध्ये बघा, आपण आता जिथे कडक थर आहे तिथे मुळं जे आहे जमिनीत खाली जात नाही आणि खोलीवरचं पाणी शोषून घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्याची वृद्धी होत नाही आहे। परंतु जिथे जमीन हा खोलपर्यंत आहे, पाणी आहे, तर मूळ खोलीपर्यंत जाऊ शकत असले तर ऑटोमॅटिक ते जमिनीतलं शोषण अन्नद्रव्याचं शोषण करून त्यांची वृद्धी होते। तर हा जो सबसॉयलर आपल्याला दाखवण्यात आलेला आहे हा व्हायब्रो सबसॉयलर आहे। हा व्हायब्रो सबसॉयलर मध्ये एक नाईफ दिलेली आहे, स्विंगिंग नाईफ आहे। ते पोकळी निर्माण करते एक पाईपलाईन थोडी। हे वेगवेगळ्या प्रकारचे आपले पलटी नांगर आहे, डिस्क नांगर आहे, तव्याचे नांगर आहे। हा एक अवजार चांगले आहे, थोडं कॉस्टली आहे, ज्याला पॉवर हॅरो म्हणतात। जिथे कडक जमीन असतील या कडक जमिनीमध्ये याचा वापर फार चांगल्या तऱ्हेने करता येते। मशीनच्या उभ्या ब्लेडनी अति कडक जमिनीची सहज आणि जास्त खोल जाऊन मशागत करते। याचं 3 ते 8 फूट रुंदीमध्ये हा उपलब्ध आहे आणि त्याला जे हॉर्स पॉवर लागते ते 35 ते 80 HP पर्यंत हॉर्स पॉवर लागते। हे शक्तिमान आणि इतर कंपनीकडे उपलब्ध आहे। हे वेगवेगळ्या प्रकारचे आपले ट्रॅक्टर टाईप ड्रॉन, कल्टिवेटर, स्प्रिंग रिजिड टाईन आहे। हे रोटरी टिलर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रुंदीचे, वेगवेगळ्या कामं करण्यासाठी। हे साईड शिफ्ट रोटरी टिलरच आहे। फळबागेचं जर अंतर्मशागत करायची असेल तर रोटरी शिफ्ट टिलरचा वापर करतो। आता परत रान तयार करण्यासाठी जे भात शेतीवाले आहे, भात शेतीवाले एक तर बैलांनी त्याच्याने आपण रान तयार करून हे लेझर लेवलर आहे। हा फार कॉस्टली असल्यामुळे जिथे गट शेतीने किंवा भाडेतत्वावर आहे तिथेच वापरण्यात येते। याचा मुख्य फायदा हा होतो की जेव्हा पाणी द्यायचं असेल तर जर स्लोप एकासारखं असेल तर पाणी जर सोडून दिलं तर बरोबर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्यवस्थितपणे जातो। हे फळबागा लागवड करण्यासाठी खड्डे पाडण्याची मशीन आहे। याच्यामध्ये
स्टॉलमध्ये सुद्धा इथे आपल्याकडे डेमोला दिलेली आहे. याच्यामध्ये छोटी कमी रुंदी, मोठ्या रुंदीच्या अशा आणि मनुष्यचलित, पॉवर टिलर चलित आणि ट्रॅक्टरच्या PTOला लावलेल्या अशा वेगवेगळ्या मशीन उपलब्ध आहे. हे सुद्धा शक्तिमान किंवा इतर कंपनीकडे मिळून जाते आपल्याला. हे बॅकहो, डोझर, ड्रीप लाईन वगैरे जर टाकायची असेल तर मोठ्या अवजारामध्ये ड्रीप लाईन टाकणे आणि काढणे याच्याकरिता सुद्धा अवजार आहे. हे खतं देणे, साधं पारंपरिक पद्धतीमध्ये खतं देण्याचं मनुष्याने बैलचलित एक खत देण्याचं यंत्र आहे 2 ओळीचं. त्याच्यामध्ये कोळपणी आणि खत देणे दोन्ही कामं एकाच वेळेला करता येतात. हे सुद्धा एक बैलचलित आहे. काही ठिकाणी कसं आहे की एक बैलाचं अवजार लागते, 2 कॅनोपीमध्ये जर जागा कमी असते तर एक बैलाचे अवजार सुद्धा कामात येतात. हे सुद्धा आपल्याला आमच्याकडे हे ऊसामध्ये फार जास्त वापरण्यात येते. ऊसामध्ये छोटी मोठी बांध करणे, खतं देणे याच्यासाठी याचा वापर होतो. खतासाठी याच्यात डबा दिलेला आहे आणि खाली जे रिजर दिलेले आहे त्याला आपल्याला पाहिजेच्या हिशोबाने त्याची रुंदी कमी जास्त करता येते. हे सुद्धा बैलचलित खत पेरणी यंत्र आहे. हा आपण सेंद्रिय शेती, आजकाल आपण जे जमिनीचं पोत चांगलं व्हावं म्हणून आपण शेतामध्ये खत जो असतो सहसा काय करतो की शेणखत आणतात आणि टोपले करून ठेवून देतात आणि मग माणसाच्या हाताने पसरवतात. त्याच्यामध्ये मनुष्यबळ जास्त लागते. तर हा आपल्याकडे खत पसरणी यंत्र आहे. याच्यामध्ये 500 kg पर्यंतचं खत बसते आणि बैलाच्या सहाय्याने हे व्यवस्थितपणे खत एकासारखं तेवढ्या रुंदीमध्ये पसरल्या जाते. नंतर खताचा डबा बंद करून टाकला तर त्याला बैलगाडी म्हणून सुद्धा वापरता येते. हे ट्रॅक्टर चालित काही खत पसरणी यंत्र आहे. हे जे आहे ते सबसॉइलर आहे, जमिनीला फार खोलीपर्यंत जाणारे. हा फर्टिलायझर ब्रॉडकास्टर आहे. हँग झालं. आपण बघतो की खत पसरणीच्या कामाला टोपल्यात खत घेऊन खत टाकत असतात. खत एकासारखं पडत नाही. एकासारखं खत पसरवणं, कमी वेळेत काम होणं हा गरजेचं. त्याच्यासाठी बैलचलित आणि ट्रॅक्टर चलित असे सुधारित यंत्राचा वापर केल्याने हे कार्यक्षमपणे होऊ शकते. आता मागे 18 तारखेला ॲग्रोवनमध्ये BBFचं एक ॲडव्हर्टाईज आली होती. आता आपण बघितलं की मशागतीसाठी तव्याच्या वेगवेगळे नांगर, खतं देण्यासाठी वेगवेगळे खताचे अवजारं, बैलचलित असो किंवा ट्रॅक्टर चलित असो. याच्यामध्ये जे आपण बैलचलित अवजार बघत आहे हे सगळे बैलचलित अवजार आमच्याकडे आहे उपलब्ध. कोणाला समजा जर ते बैलचलित अवजार लागत असतील किंवा काही फॅब्रिकेटर समोर येत असतील तर जे फॅब्रिकेशन करून आपला रोजगार त्याच्यामध्ये करत इच्छित असतील तर ते आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. तर याच्यामध्ये आपण खतं पसरणी वेगवेगळे बघितले. खतं पसरणीनंतर आपल्याला पेरणी हा काटेकोर होणं, पेरणी हे काटेकोर होणं गरजेचं आहे. आपण बघतो की अजूनही 60 ते 70% लोक हे पेरणी तुफन तिफणीनेच करतात. तुफन तिफणी पेरणी करायला स्किल्ड लेबर लागतो. मजुराची पेरणीचे काम एकाच वेळेला येतात आणि मजुराची कमतरता, एकाच वेळेला मजूर आपल्याला तेवढे मिळत नाही आणि पेरणीचे कामं खोळंबतात. मजुरीवरचा खर्च वाढतो आणि रोपाची जी संख्या असते 2 ओळीमधला किंवा 2 रोपामधला जो अंतर आहे हा स्किल लेबरनी मेंटेन होत नाही. तर त्याकरिता वेगवेगळे सीटेड आहे, पेरणी यंत्र आहे. क्रीडाचं एक पेरणी यंत्र आहे ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पिकासाठी प्लेट बनवलेले आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यात कांद्याची पण पेरणी लावणी करता येते त्याच्यानी. आपला जो BBF आहे, BBFचा वापर इथे किती लोक करतात? सुधारित पेरणी यंत्राचा वापर याच्यात किती लोक करतात? अच्छा, इथे बसलेले सगळे शेतकरी आहेत का? शेतकरी कोण कोण आहे हात वर करा, नाहीतर माझं बोललेलं काहीच कामाचं नाही आहे. मला सांगा, पेरणी यंत्र, सुधारित पेरणी यंत्राचा वापर कोण कोण करत आहे आणि BBFचा वापर कोण करत आहे? BBF कोणाकडे नाही. आपला जो मोठा प्रॉब्लेम आहे
की हवामानाच्या बदलानुसार कधी कधी खूप पाऊस पडतोय आणि कधी कधी पावसाचा खंड होतो. मग पाऊस हा जो जास्त पडते किंवा पावसाचा खंड होते त्या काळामध्ये जास्तीचा पाऊस हा सऱ्यापासून निघून जाणे आणि ज्या वेळेला पावसाचा लांब खंड पडतोय या ड्रायस्पेल ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला जल संवर्धन होणं आणि संवर्धन झालेलं जल हा वापरण्यात यावं. त्याच्यासाठी एकमेव उपाय आहे की गादी वाफेवर पेरणी करणे. गादी वाफेवर जर पेरणी केली कुठलंही पीक, आता तर जवळपास बरेच शेतकरी आमच्याकडे तर म्हणजे परभणी, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणी तर BBFचे डेमॉन्स्ट्रेशन हे कंटिन्यू असे चालू राहतात. तर गादी वाफेवर पेरणी केल्याने काय होते की हवा खेळती राहते, खूप पाणी पडलं तरी पीक पिवळं पडत नाही, पीक खराब होत नाही, कारण पीक हा गादीवर सुरक्षित असतो. पावसाचा मोठा खंड आला त्या काळात सुद्धा पिकाला जर ताण पडत असेल तर संवर्धन झालेलं पाणी हे पिकाला वापरायला योग्य होते. तर अशा प्रकारे BBFवर जर आपण पेरणी केली आणि प्लांटर, BBF म्हणजे ब्रॉड आणि प्लांटर म्हणजे जे प्लेट असते, मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की प्लेट कशी वर्क करते. क्रीडा हैदराबाद आहे, त्यांनी क्रीडाचं प्लांटर विकसित केलेलं आहे जे की बैलामध्ये पण, ट्रॅक्टरमध्ये पण आणि मनुष्याने चालवता येते. मात्र त्याची प्लेट ही एकासारखीच आहे. त्याला वेगवेगळ्या पिकाच्या प्लेटी आपल्याला उपलब्ध आहेत. त्या प्लेटीमध्ये गहू, बाजरी, ज्वारी, कालच परवाच्या दिवशीच आम्ही हरभरा BBFवर लावून आलो. तर कुठलंही पीक असेल त्याची प्लेट आपल्याला लावता येते. आंतरपीक घ्यायचं असेल, आमच्याकडे तूर सोयाबीन आहे, तूर सोयाबीन घ्यायचं असेल तर आपण तुरीचे 2 प्लेट, 1 प्लेट बैलच्यानी 3 ओळीचं आहे तर 2 प्लेट सोयाबीनची, 1 प्लेट तुरीची, असं आपण आंतरपीक पण त्याच्यावर घेता येते. आता जे बैलचलित शेतकरी आहे म्हणजे ज्यांच्याकडे बैलाचं पेरणी यंत्र आहे त्यांना सुद्धा BBFचा कसा इफेक्ट देता येईल तर पेरणी केली तर 4.5 फुटाला सऱ्या मारून घ्यायचे किंवा कोळपणीच्या वेळेला 4.5 फुटाला सरी मारून टाकायची. तर आपल्याला जो गादी वाफेवरचा जो इफेक्ट असतो यील्डसाठी किंवा संवर्धनसाठी किंवा जेव्हा पावसाचा लांब खंड पडते त्यावेळेला आपल्याला त्याचा फायदा होतो. बरेचसे पीक हा गादीवरच सोईंग करणे हे आता रिकमेंडेड आहे. गादीवर सोईंग करण्याचे मी तुम्हाला मुख्य कारण सांगितले. एक तर जलसंवर्धन, दुसरा हवा खेळत राहणे. काय होते, हवा खेळत राहिली चांगली तर ग्रोथ चांगली होते आणि यील्डमध्ये त्याच्या उत्पादनामध्ये आमचा स्वतःचा अनुभव आहे. मी 50 एकर सोयाबीन स्वतः आम्ही पेरलंय. 5 ते 20% पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो उत्पादनामध्ये आणि खर्चामध्ये 15 ते 20% खर्चामध्ये पण बचत होते. बी जो असतो, आता जर आपण सुधारित पेरणी यंत्र वापरला तर 20% बीमध्ये आता 70 किलो पेरायचं. सवय पडली की बी जास्तच पडलं पाहिजे, पण शास्त्रोक्त पद्धतीने बी जास्त पडलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे योग्य काटेकोर जेवढं बी 2 रोपामधलं अंतर आहे, 2 ओळीमधलं अंतर आहे, त्याच्या अनुषंगाने जेवढा बी पडला पाहिजे तेवढाच बी जर पडला. आमच्याकडे शेतकरी होते परळीचे, त्यांनी प्लांटर खरीपला वापरला आमचं पेरणी यंत्र, पैसे घेऊन आले, आम्हाला 10 पेरणी यंत्र द्या. रबीच्या वेळेला हरभरा पेरला तर म्हणे खूप कमी सीड पडला म्हणे आम्हाला. पण मी म्हटलं थांबा 15 दिवस. 15 दिवसानंतर जर त्याची जे उगवण होती शक्ती आणि जे उगवलं ते आणि त्याचं यील्ड बघितलं तर हाच गैरसमज आहे आपला की एकरी खूप बी पडला पाहिजे. नाही, एकरी आपल्याला जर काटेकोर जेवढा प्लांट पाहिजे, रोपाची संख्या जेवढी पाहिजे तेवढेच रोपाच्या संख्येच्या अनुषंगाने पेरणी केली पाहिजे. त्याकरिता मग वेगवेगळ्या एकरी वेगवेगळ्या रोपाच्या 2 रोपामधल्या अंतरच्या अनुषंगाने प्लेट बनवण्यात आलेल्या आहेत. पेरणीचं ठीक आहे. आता गादी बनवण्याचे वेगवेगळे अंतर आहे. बैलचलित गादी बनवणारे, गादी बनवणे म्हणजे रिजर, एका फ्रेमवर तुम्हाला 2 रिजर बसवणे. आपण आपल्याकडे जर रिजर असतील किंवा बैलाचं इथे दाखवलं त्याच्यामध्ये रिजर बसवता येते. त्यांना आपल्याला 2 ते 5 फुटापर्यंतची जशी गादी बनवायची आहे, भाजीपाल्यावाले गादी बनवण्याला त्यांना लागते तर गादी आपल्याला बनवता येते. सहसा शेतकरी काय करतात, मलचे यात्रायचं असेल तर काय करतात, फावड्याने गादी बेड बनवायला जातात, खूप लेबर लागते
आणि जिथे मग काम कष्टाळू वाटलं, लेबर जास्त लागत असले, तिथे काय करतो, त्या कामाला सोडून देतो. तो काम चाललं असेल तरी पण ते काम सोडल्या जाते, कारण त्याच्यासाठी आपल्याकडे काही साधनं नाही आहे म्हणून. आता हा जो तुम्ही बघून राहिले की बैलचलित प्लास्टिक आच्छादन यंत्र, आता यामध्ये समोर 2 रिजर दिलेले आहेत. ते रिजर काय करतात, समोरचे रिजर गादी बनवतात. 2 रिजर हे ॲडजस्ट करू शकतात तुम्ही, तुम्हाला जसं पाहिजे त्या अनुषंगाने. त्याच्या मागे तुम्हाला चाक दिसत आहे, तर काय होते, रिजरच्या मध्ये खाड दिलेली आहे, एकदम आगे जाके नीचे बैठ तुझे सामने नाहीतर जी पन्नी आपण आचरवतो ती पन्नी फाटून जाईल त्याच्यामध्ये. तर बेड तयार करणे, बेड सपाटीकरण करणे, नंतर पन्नी आचरणे, आचरलेल्या पन्नीला चाकाद्वारे दाबून त्याच्यावर मातीने भर लावणे. मागचे जे रिजर दिसत आहे हे भर लावत आहे आणि याची किंमत फक्त 18,000 रुपये आहे. याचा वापर आपण फक्त बेड लावण्यासाठी सुद्धा करू शकतो. मागचे जे वस्तू आहे ते काढून टाकले आणि समोरचं रिजर आणि फ्रेम ठेवली तर आपण 2 ते 5 फुटापर्यंतचं बेड याच्याने करू शकतो. हे आमचे आता हे जे आम्ही तुम्हाला बैलचलित अवजार दाखवत आहोत, 30 ते 35 सुधारित बैलचलित अवजार करण्यात आलेले, कारण सगळे शेतकरी ट्रॅक्टर चलित अवजार घेऊ शकत नाही. मग त्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण करता यावं, यांत्रिकीकरण करता यावं त्याकरिता सुधारित बैलचलित अवजार विकसित केलेले. आता हे जे बैलचलित अवजार विकसित केले ते आम्ही FLD अंतर्गत विदर्भातले आपलं वाशिम आहे, KVK गरडा आहे, आपलं अमरावती आहे, यवतमाळ आहे, आर्वी आणि बुलढाणा आहे, नांदुरा, अशा ठिकाणी हा पूर्ण अवजाराचा संच जो आहे, म्हणजे जर खसखट गोळा करण्यापासून तर काढणीपर्यंत, पेरणी, हे मल्चिंग मशीन, ह्या सगळ्या अवजारं देण्यात आलेले आहेत. हा ट्रॅक्टर ऑपरेटेड मल्च मशीन आहे. आता आपण जी चर्चा केली पेरणीची, याचा व्हिडिओ दाखवते. हा आता क्रीड्याचं पेरणी यंत्र आहे. याच्यामध्ये कसं आहे, 3 ओळी, 2 ओळी आणि 4 ओळीचं, ज्या ठिकाणाची बैलाची कार्यक्षमता जशी आहे, चांगला बैल असेल 400-450 kgचा तर 3 ओळीचा, आणि माती जमीन कशी आहे, काळी माती असेल आणि बैल छोटा असेल तर मग त्याला कमी रुंदीवाला पेरणी यंत्र घ्यावं लागते 3 ओळीचं. जर माती भुसभुशीत असेल आणि बैल चांगला असेल तर 4 ओळीचं पण पेरणी यंत्र त्याच्यामध्ये चालू शकते. नेक्स्ट नाही मागे चालू. हे जे आता दिसत आहे तुम्हाला, मी म्हटलं प्लेट, त्या पेरणी यंत्रामध्ये आपल्याला जे पीक पेरायचं आहे त्याच्या ह्या प्लेटी वेगवेगळ्या दिलेल्या आहे. याच्यामध्ये कांदा लावायची सुद्धा प्लेट आहे. फक्त प्लेट लावायची आणि खतानी बी टाकून द्यायचं. कुठला बी माणूस असेल, घरची बाई असेल, जिला बैल बरोबर हाकता येते तर ते पेरणी करू शकते. हे 500 पेरणी यंत्र FLD अंतर्गत 2000 आमचे शेतकरी आहे ते चालवत आहेत आणि याची आवड इतकी झाली त्या शेतकऱ्यांमध्ये की तो स्वतः पैसे घेऊन येते की नाही, आता तुम्ही हे घेऊन जाणार आहे आमच्याकडून तर आम्हाला विकत द्या. कारण 2 वर्षामध्ये त्याचा पैसा फिटतोय. कुशल कामगाराची गरज नाही आहे, काटेकोर पेरणी होते आणि यील्डमध्ये त्यांना फरक पडते. याचा एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवते. आता ज्यांनी BBF चालवलेला असेल तर BBF मध्ये सुद्धा ह्याच प्लेटी आहेत. फक्त काय आहे की प्लेट BBF मध्ये तुम्हाला 2 बाजूला सऱ्या दिलेल्या आहे आणि बाकी 1 बैलचलित किंवा 2 बैलाचं असेल, मनुष्यचलित असेल, 1 ओळी ते 4 ओळीपर्यंतचा त्या पेरणी यंत्रामध्ये ह्या फक्त प्लेट लावायच्या. प्लेट लावायची थोडीशी शास्त्रज्ञ पद्धत आहे की त्याला फिट करा, जास्त असे फिट नाही झाली पाहिजे, नाही तर जी प्लेट आहे ती फिरत नाही. आता आपण बघतोय की पारंपरिकमध्ये खत असेल, तुफान असेल, तिफान असेल, सोबतीला खत द्यायचं असेल तर 4 ते 6 मजूर लागतात. आणि हे बघा की जे बी पडत आहे हे असमान बी पडते, ते त्यावेळेला पेरणी करणाऱ्याचा मूडवर आहे ते कसं पेरणी करते त्या अनुषंगाने बी पडतो. आता हा जो सुधारित बैलचलित यंत्र आहे याच्यामध्ये तुम्ही बघा ते 3 चाकं दिसत असते. साईडचे 2 चाकं जे आहे ते चाकं तुम्हाला जो पेरणी यंत्र असतो. आता काही शेतकऱ्यांची कंप्लेंट असते की मॅडम आमचं बी खोलीवरच जाते, मग त्याला ॲडजस्ट करावं लागते. साईडचे जे 2 चाकं आहे ते तुम्हाला खतं तुमचे किती खोलीवर ठेवायचं, पेरणी किती खोलीवर घ्यायची, 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर, त्या अनुषंगाने ॲडजस्ट करावं लागते. आणि समोरचं जे तुम्हाला चाक दिसत होतं ते समोरचं चाक फिरते आणि तेच चाक फिरते तेव्हा ही बघा हे महत्त्वाचं आहे. ही जी आहे तुम्हाला मी आता प्लेट दाखवली, ही
23,000मध्ये आपल्याला उपलब्ध आहे. खत आणि बी दोन्ही त्याच्यामध्ये काटेकोर पद्धतीने आपल्याला देण्यात येतात. बरं, याचं वजन बऱ्याचशा शेतकऱ्यांची अडचण असते की एक तर जे तुम्हाला सांगितलं खोलीवर जाते त्याची ॲडजस्टमेंट आहे आणि परतीच्या वेळेला म्हणतात वजन खूप आहे, उचलायला अवघड जाते. तर याला उचलायची गरज नाही आहे. समोरचा जो चाक दिसून राहिला, जो चाक फिरतोय आणि प्लेट फिरते, मागे त्याच्या रुग्णाच्या जवळ एक अशी पट्टी दिलेली आहे. तुम्हाला शेवटी दिसेल त्या पट्टीला फक्त असं वर उचललं की तो समोर जो चाक चालून राहिला चाक वर उचलला. हे बघा, चाक वर उचलला गेला, ते बी पडणं बंद झालं, कारण पट्टी फिरणं बंद, ती जी मेटेरिंग प्लेट होती ती फिरणं बंद झालं. तर हा व्हिडिओ फार मोठा आणि तुम्हाला हे दाखवण्याचा अर्थ हाच आहे की पेरणी ही काटेकोर होणं गरजेचं आहे. जोपर्यंत पेरणी एकूण रोपाची संख्या काटेकोर होणार नाही तोपर्यंत पुढचे जे काम आहे किंवा येल्ड आहे हे आपल्याला व्यवस्थित भेटणार नाही. आता आपण चांगलं सुधारित हे कापूस पेरणी यंत्र आहे, कापूस लोकन यंत्र आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे विकसित करण्यात आलेले. याच्यामध्ये 2 ओळी दिलेल्या आहे. आपल्याला ज्या अनुषंगाने अंतर कमी जास्त करायचं त्या अनुषंगाने तिथे आपल्याला अंतर कमी जास्त करता येते. सोबतीला तुम्हाला पंखा दिसत असेल, तो रेखाट्या मारण्यासाठी देण्यात आलेला आहे. आपल्याला जे अंतर पाहिजे त्या अंतरच्या अनुषंगाने रेखाट्या मारता येते. आता याच्यामध्ये सुद्धा प्लेट तीच आहे, जे प्लेट मी तुम्हाला दाखवली तीच प्लेट त्याच्यामध्ये आहे. ते आपल्याला जेवढं बी पडला पाहिजे ज्या अंतरावर त्या अंतरावर तेवढंच बी पडते. आता आपण चर्चा केली की 2 ते 3 कामं एका वेळेला, त्याच्या आधीची 2 ते 3 कामं एकाच वेळेला करता येणार नाही का? तर बरेचसे सिट्रील पेरणी यंत्र, आता हे जे तुम्हाला आम्ही सांगत आहोत तर आम्ही स्वतः बरेचसे सिट्रील आणले. सिट्रील आणि पेरणी यंत्रामधला फरक काय? सिट्रील पेरणी यंत्रामधला फरक आहे, सिट्रीलमध्ये तुम्हाला असं मागे लोखंडाचा गुटका दिसत असेल, असं खाचा टाकलेला आहे. सिट्रीलमध्ये 2 रोपामधला अंतर हा फिक्स नसतो, जे की प्लांटरच्या प्लेटी मी आता तुम्हाला दाखवले की एकच बी पडते. एक बी पडलं की बरोबर ठराविक अंतरावर दुसरा, ठराविक अंतरावर तिसरं बी पडते. तर हा जो मेजर डिफरन्स आहे प्लांटर आणि सिट्रीलमधला, तो 2 रोपामधला अंतर हा प्लांटरमध्ये फिक्स असतो. आता हाच प्लांटरला जो की खत आणि बी पेरतोय, परंतु बरेचदा असं बघितलं की आपल्याला रासणी करावी लागते. खरीपमध्ये काय आहे की पाऊस असा पडतो की कसं वापसा झाला तर पेरणीला आपण जातो. पेरणी केली की रासणीला वेळ भेटत नाही. जर पाऊस पडला रासणी राहून जाते. मग आम्ही त्या रासणीचा एक त्याच्या मागे रासणी करणं म्हणजे काय, जेवढं खणाने मोकळं केलेलं आहे, बी पडलंय तेवढीच जागा त्याच्यावर झाकल्या जायला पाहिजे. म्हणून आम्ही काय केलंय की प्रत्येक खणाच्या मागे एक छोटी पट्टी लावून दिलेली, त्याचे रासणीचं काम करते. आता आपण पेरणीच्या वेळेला तणनाशक फवारणी मारतोय. किती लोक तणनाशकाचा वापर करतात? थोडंसं तुम्ही आधी मध्ये मला ब्रेक द्या, म्हणजे हातावर केलं की मला ब्रेक होतो. आता तणनाशकाचा वापर करा. आता आपण बघितलं की पेरणी नंतर रासणी, परत रासणीला माणसं लावायचे, आपला वापर उलटा करा, रासणीला फिरवा, परत तणनाशक मारण्यासाठी मग एका पाठीवरचा एक नोझलचा फवारा घ्यायचा आणि तणनाशक मारायचा. तर याच्यात काय केलेलं आहे की आम्ही तणनाशक सुद्धा सोबतच टाकता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. मग आता हा तणनाशक कसं चालवला आपण बघितलं की समोरच्या चाकाने तर आपण काय केलं, प्लेट चालवली, मेटरिंग प्लेट. मग जास्त बोज होईल बैलाला, मग आपण याच्यावर सोलरचं पॅनल दिलेलं आहे आणि त्या सोलर पॅनलनी 4 नोझलची आपल्याला स्प्रेइंग करता येते. म्हणजे आपल्याला खतं, बी पेरणी, रासणी आणि तणनाशक फवारणी असे 4 काम एकाच वेळेला करता येते. त्याचा व्हिडिओ आहे का? हां हाय, नाही त्याच्यातच हाय, हा त्याचा व्हिडिओ आहे. आता आपण बघतोय की वेगवेगळ्या खर्च, पेरणीला आपल्याला वेगळा खर्च लागतो, तर रासणीला वेगळा खर्च लागतो, वेळ पण लागतो, खर्च पण लागतो. पुन्हा तणनाशकला एकच नोझल घेऊन फिरायचा. मग हे 3 वर्षाचा जो खर्च आहे तो 50 ते 60% तुमचा हा खर्च वाचतो या सगळ्या ऑपरेशनवरचा, आणि याची किंमत आहे फक्त 40,000 रुपये. आता याच्यामध्ये जे तुम्हाला पेरणीचा डबा दिसत आहे, नंतरचं ऑपरेशन कोळपणीचं राहते आपलं, तर पेरणीचा डबा दिसत आहे ना, तो डबा आधार काढता येते आणि तिथे कोळपे बसवून टाकायचे. मग आपल्याला जर कोळपणीच्या वेळेला फवारणी करायची असेल तर साफ करून घ्यायचं, फ्लश करून घ्यायचं स्प्रेअर, आणि मग आपण कीटकनाशक फवारणी सुद्धा याच यंत्राने करता येते. म्हणजे एकच यंत्र आपल्याला
पेरणी, कोळपणी, रासणी, तणनाशक फवारणी आणि कोळपणीच्या वेळेला फवारणी या सगळ्या कामाला वापरता येते. 45,000मध्ये हे सगळंच त्याच्यात मिळते. आता हे सगळं करूनही आपण बघितलं, पण आपल्याला जलसंवर्धन करायचं आहे. करूनही आपण आपल्याला जर उत्पादनात घट हे सगळे वापर केले तरी उत्पादनात घट येते की कमी जास्त होते. तर त्याचं काय कारण आहे? तर ज्या वेळेला लॉंग ड्राय स्पेल येतोय किंवा जास्त पाऊस पडते याचं नियोजन करणे गरजेचं आहे. त्याची उपाययोजना म्हणजे कमी पाऊस असेल किंवा जास्त पाऊस असेल त्याच्यासाठी हे पेरणी रुंद सरी वरंब्यावर करणे गरजेचे आहे. आता हा जो आपण बघत हा 4 रो BBF कोणी वापरला आहे का? नाही. फार मोठा दुर्दैव आहे यांत्रिकीकरणाचा. जर BBF आपण कोरडवाहू आहो आणि या सगळ्या परिस्थिती आपल्याला वर्षानुवर्ष आहे. कधी कधी फार मोठा खंड पडतो आणि कधी कधी जास्त पाऊस येते. या दोन्हीचं सोल्युशन हेच आहे. आता शासनाने काय केलं, मागील 3 वर्षाआधी BBF हा सबसिडीवर दिलं. भरपूर मोठ्या प्रमाणावर BBF हा शेतकऱ्यांपर्यंत आला. परंतु BBF हा लावायचा कसा? आणि त्याचा असं समज होतं, काही गैरसमज की नाही 2 सऱ्या जे आहे त्या 2 सऱ्या ट्रॅक्टरच्या मागेच गेल्या पाहिजे, हा असा गैरसमज होता. आणि काही शेतकऱ्यांचं की 4च ओळी पेरल्या जात आहे, सेटिंग होत नाही आहे, सऱ्या पडल्या तर फणं आहे ते वरतीच राहत आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम आले. नेक्स्ट बघा, शेतकऱ्यांनी काय केलं, जे BBF सबसिडीमध्ये शासनाने वाटप केल्या परंतु त्याचा तांत्रिक पद्धतीने वापर कसा करायचा हे माहीत नाही आहे. तर काय झालं, सऱ्या काढून टाकल्या. म्हणजे ज्याच्यासाठी BBF दिलं होतं सऱ्या काढल्या आणि 2 पेरणी यंत्र 4 आणि 4 8 वाले एकत्र केले आणि 8नी पेरणी करून टाकली. पण आपला जो मुख्य मुद्दा आहे की आपल्याला जलसंवर्धन आणि त्याचं ज्या वेळेला अडचण आहे त्या वेळेला त्याचा वापर व्हावा या मुद्द्यापासून दूरच राहिलो. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं आम्ही सर्वे केला, शेतकऱ्यांकडे गेलो आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक 5 ओळीचं BBF विकसित केलं. आता या 5 ओळीमध्ये झंझट नाही आहे की बाबा तुम्हाला सरी चाकाच्या मागेच घ्यायची का नाही. याचं नियोजन असं आहे की पहिले काय करायचं, BBFची जी फ्रेम आहे सेंटरला आपल्याला एक फन लावायचं. त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीन 17 इंच असेल, 18 इंच असेल, ज्वारी जे काही असेल त्या अनुषंगाने ते दुसरे फणं सेट करून घ्यायचे आणि शेवटच्या ज्या 2 सऱ्या लावायच्या असतात. तर बघा, शेवटचा फण आणि सरी काय कराल, माती टाकते. जर टाकलेली माती हे फणावर जिथे बी पडते त्याच्यावर माती गेली तर उगवणार का? थोडंसं बोला ना माझ्यासोबत, माझं कसं दुखते, नाही उगवणार ते. तर काय आहे की जो शेवटचा फण आहे त्याच्यापासून थोडंसं अंतर ठेवून मग हे रिजन लावल्या गेलेले पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्यचकित, समजा मराठवाड्यात कोणी असेल तर आम्ही हे पेरणी त्यांना करून देऊ. आम्ही मागील 2 वर्षापासून याच्यावर पेरणी करतो. लिहून घ्यायचं बॉर्डर 15 ते 20% आपल्याला उत्पन्न हा चांगला मिळतो. काही प्रकल्प आमच्याकडे असे होते जिथे कधी लोक VIP लोक जातच नव्हते. मागच्या वर्षी त्यांच्याकडे आम्ही पेरणी केली. आता हा जो आपल्याला दिसत आहे ट्रॅक्टरवरचा, आता याच्यामध्ये जसं तुम्हाला मी पहिलाचा दाखवलं तसंच हा ट्रॅक्टरचा आहे. याचा आपण काय करत होतो, BBF वापरत असताना 3 पॉइंट लिंकेजने BBF लावून टाकतो. माझं काही समजलं नाही तर मला परत विचारा. 3 पॉइंट लिंकेजला आपण BBF लावतो, पण ट्रॅक्टरचा PTO रिकामा आहे की नाही आहे ना. मग परत आपण काय करू, फवारणीसाठी परत ट्रॅक्टर शेतात घालायचं. आपण कोरडवाहू शेती आहे, ब्लॅक कॉटन सॉइल आहे आणि सतत ट्रॅक्टर जर शेतात गेला तर जमिनीची दब होते. आपण फार मोठ्या प्रमाणावर आपले म्हणणं आहे की जमिनीची दब होऊ देऊ नये. बघा, तुम्ही ट्रॅक्टरनी पेरणी केली आणि बैलांनी पेरणी केली तर उगवण शक्तीमध्ये फरक पडतो, आहे की नाही अनुभव. मग हा ट्रॅक्टर एकाच वेळेला जाऊन जर 4-5 काम करून देत असला तर 4-5 काम करून देत असला तर मग आम्ही काय केलं की हे जे 5 ओळीचं पेरणी यंत्र आहे याच्याने काय होते, सऱ्या पडतात, गादी तयार होते, खतं पेरल्या जाते, बी टाकल्या जाते, रासणी होते आणि तणनाशक फवारणी होते. हे 5 काम एकाच वेळेला होतात. म्हणजे एकदा ट्रॅक्टर गेलं की नंतर कोळपणीच्या वेळेलाच आपल्याला ट्रॅक्टर हा शेतामध्ये घेऊन जायचं. आपलं पीक हा गादीवर आहे, सुरक्षित आहे. गादीवर पीक आहे म्हणजे सुरक्षित आहे.
मागच्या 18 नोव्हेंबरला हे त्याचे काही रिझल्ट्स आहे. मागच्या 18 नोव्हेंबरला ॲग्रो1मध्ये या यंत्राबाबत माहिती आलेली आहे. या यंत्राचं पुण्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि यंत्राची किंमत आता आपण बघा, ट्रॅक्टर फवारा जर वेगळा गेला तर कसंही आपल्याला 80,000 ते 1 लाखापर्यंत जाते. BBF वेगळा घेतला आपल्याला 60 ते 70 हजारापर्यंत जाते. या आता आम्ही काय केलं आहे, PTOला सिम्पल आपलं STP पंप टाकी आणि त्याच्या हाऊसिंगच्या ज्या सेटिंग आहे त्या सगळं करून फक्त 50,000मध्ये तो फवारा तिथे लावलेला आहे. तर याची किंमत जी आहे ती 1,10,000मध्ये आपल्याला 5 काम करून मिळते. आता जे आम्हाला आलेले रिझल्ट त्याचा एक व्हिडिओ दाखवते. मॅडम एक मिनिट. पुढचे मी जरा फास्ट घेते. हे आपल्याला पेरणी ही फार महत्त्वाची वस्तू आहे आणि याच्यासाठी विकसित झालेले यंत्र हे आपल्यापर्यंत पोचावं. आता याचा अनुभव हा अजून एक आलेला आहे की ठीक आहे, आपण ज्या वेळेला गादी वाफेवर पेरणी करत आहोत, परंतु तणनाशक सोबत जर मारला तर त्याचा अनुभव असा आहे की आपल्याला जे तण काढण्यासाठी जो खर्च करावा लागते तो 1 टन काढण्याचा खर्च आपला वाचतो. तिथे तण फार उशिरा येते जर तणनाशक सोबत मारण्यास आलेलं असेल तर. हा सगळा अनुभव आहे आमचा, हे मागील 2 वर्षापासून जे काम करतोय त्याचा. नेक्स्ट. आता रबीला पेरणी झाल्यानंतर, खरीपला पेरणी झाल्यानंतर रबीमध्ये आपण बघतो की आपण मातीला डिस्टर्ब नाही करायचं, ओलावा तसाच जमिनीत टिकून राहायला पाहिजे. त्याकरिता वेगवेगळे यंत्र आहेत, जसं 0 टिल ड्रिल काय करते की फाळ करते आणि डायरेक्ट खोलीवर हे पेरले जाते. नेक्स्ट. हे रोटोसिटिल आहे, म्हणजे जे खरीपचा पाचट आहे तो खरीपचा पंजाबमध्ये आता हे फार याचे पॉप्युलरायझेशन चालू आहे की खरीपचा जो पालापाचोळा तिथे राहिलेला आहे तो पालापाचोळा तिथेच कुचल्या पाहिजे, त्याला क्रश करायचं, तिथेच जमिनीवर ठेवायचं आणि समोर पेरणी करत जायचं. म्हणजे 2 काम, पालापाचोळ्याचं नियोजन आणि पेरणी रबीची दोन्ही काम एकाच वेळेला होते. हे वेगवेगळे आहे, काही वेगवेगळ्या कंपनी आहे, शक्तिमान आहे, पंजाबची ऑलरेडी बघा ना. हे कांदा लसूणही हा लसूणाचं आणि कांद्याचा फार चांगला मार्केट आहे आपल्याकडे. हा एक्सपोर्टला चायनानंतर जर लसूणचं एक्सपोर्ट कोणी करत असेल तर आपण इंडियाच करतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा हाच की यांत्रिकीकरणाचा अभाव. मग हे बघा, हे मी जे तुम्हाला सांगितलं ना कांद्याच्या प्लेटी आहे लावण्यासाठी, आता हा डबा तोच आहे, हा तेच आहे BBFचा, फक्त प्लेट कांद्याची. जर आपण एकदा 5 ओळीचा BBF घेतला तरी आपल्याला 5 ओळीला मग स्पेसिंग कमी असतं, फक्त प्लेट घ्यायची, प्लेट लावली की ते पीक आपल्याला घेता येते. नेक्स्ट. हा आहे लसूण लावणी यंत्र. हे आता ह्या त्याचा व्हिडिओ दाखव. हां, याच्यामध्ये बघा गादी होते आणि गादीवर 10 ओळीची लसूणाची पेरणी एकाच वेळेला केली. आता याची सक्सेस स्टोरी ही आहे की आमच्या विद्यापीठाने आम्ही 5 किलो लसूण आणलं होतं आणि 2 वर्ष याचा वापर केल्याने आज आता मोठा आम्ही शेड बांधलेला आहे ज्याच्यामध्ये लसणाचं स्टोरेज करत आहोत. याची किंमत 70,000 रुपये आहे. नेक्स्ट. हे ट्रान्सप्लांटर आहे, प्रत्यारोपण लावण्यासाठी कांद्याचं. आपण बघतोय की मजुरांनी लावत असताना जास्त खर्च लागतो, भात असो, कांदा असो किंवा कुठल्याही भाजीपाल्याचं पीक असो, तर प्रत्यारोपणची जर मशीन असल्या तर तो खर्च कमी होतो, एकच माणसाने ते कामं करता येतात. हे वेगवेगळे मनुष्यचलित कोळपणी यंत्र आहे, पेरणी यंत्र आहे. नेक्स्ट. हे भातासाठी आता आपण बघतोय की भाताला भरपूर मजूर लागतात रोवणीसाठी, तर मग रोवणी किती मस्त लाईनदार चालेल, कमी मजुरामध्ये चांगलं काम करतात. नेक्स्ट. पहिलेवाला जे त्याचा व्हिडिओ आहे का मॅडम? हो, व्हिडिओ आहे. पहिलावाला हा, याचा व्हिडिओ मॅन्युअलीचा व्हिडिओ, त्याचा व्हिडिओ नाही घेतला मी मागचा. नाही आहे का? हा, मॅन्युअलीचा दाखव. व्हिडिओ याच्यासाठी की आपण ज्या मशीनचं कसं असते, जोपर्यंत मशीन कशी चालते हे थोडंसं पाहण्यात आलं नाही. आता जेव्हा ते 18 नोव्हेंबरच्या ॲग्रोमध्ये तुम्ही बघा, ह्या मी तुम्हाला जे दाखवलं ना 5-in-1 BBF त्याची बातमी आली होती.
100 ते 150 फोन येऊन गेले. पण त्यांना जेव्हा आपण व्हिडिओ पाठवलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की नाही हे कसं आपण वापरायला पाहिजे. तर कुठल्याही मशिनरीमध्ये जोपर्यंत आपण त्याचा व्हिडिओ बघत नाही आपल्या लक्षात येत नाही. आता आपण बघितलं की सोयाबीनची कोळपणी, सोयाबीनच्या कोळपणीला आपण एक तर जर मनुष्याने आपण कोळपणी केली तर 300 ते 500 तास आपल्याला कोळपणीला लागतात. मग आपल्याकडे पर्यायी व्यवस्था सायकल कोळपे आहे, छोटेसे कोळपे, ब्लेडचे कोळपे आहे. किंवा मग आपण काय करतो, सोयाबीनला 2 किंवा 3 कोळपे एकाच योकवर लावतात, बरोबर आहे. आणि हे 3 कोळपे किंवा 2 कोळपे 2 किंवा 3 माणसांनी हाकल्या जातात, चालवल्या जातात. मग आम्ही काय केलंय की हे जे तिन्ही कोळपे आहे, खाली जे निळ्या कलरचं दिसत आहे ते तिन्ही कोळपे एका याच्यावर ॲडजस्ट करण्यात आले. आणि आपल्याला आपला जो अंतर असेल त्या अनुषंगाने कोळपा हा आपल्याला अंतर बदलता येते. आणि सोबतीला फक्त 70 रुपये लागले. ते खताचं ठेवलं, ज्वारीच्या वेळेला आपल्याला थोडंसं कोळपणीच्या वेळेला खतही द्यावं लागते, मग खताचं सुद्धा सोबत दिलेलं आहे. याची किंमत 4000 रुपये आहे. तर हे तीन लोकांचं काम फक्त एकच माणूस करते. इथे 2 माणसाची आपल्याला कोळपणीला बचत झाली. परत गादी वाफेवर जे लोक आमचे पेरणी करत होते त्यांना अडचण होती गादी वाफेवर कोळपणी करायची. आणि जो कोणी गादी वाफेवर पेरणी करत असेल तो काय करतो, आपण गादी पहिल्यांदा बनवली, पेरणी केली, परत काय होतं त्या गाद्या आहे ना निसटून जातात. परत त्या फरोला आपण रिओपन करणं गरजेचं असते. सऱ्या जे असतात ना ते परत आपण मोकळ्या करतो. तर हे जे कोळपणी यंत्र दिसते आपल्याला, हा हाईट पण आता ज्वारीला कसं सोयाबीनपेक्षा मोठं होते तर त्याला हाईट ॲडजस्टमेंट आणि BBFवर हे वापरता यावं म्हणून आपण त्याच्यामध्ये 2 सऱ्या लावून दिलेल्या आहे की कोळपणीच्या वेळेला सऱ्या जे आहेत ते मोकळ्या व्हावं सोबतीला. बाजूचं चालू याच्यातला वेळेचा अभाव आहे. मी तुम्हाला व्हिडिओ सगळे नाही दाखवत. काही असं अडचण असतील तर मला तुम्ही विचारा, माझा नंबर घ्या, मी व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देईन तुमच्या. आता हे वेगवेगळे हळद काढणी, अंतर्मशागतीचे अवजार आहे, भर लावणे. आता आपण बघतोय की ऊस आहे, हळद आहे, अद्रक आहे, बऱ्याचशा पिकाला फुटवे येऊ नये आणि भर लावण्याचं काम करण्यात येत असतं. प्रत्येकासाठी आपण ट्रॅक्टर चलित किंवा मोठे अवजार जे जास्त कॉस्टली ते वापरले जात नाही. हे आमच्याकडे फारच प्रचलित आहे हळदीसाठी. आमच्याकडे हळदीचा एरिया बराच आहे नांदेड वसमतला. 6000चं अवजार आहे. त्याच्यामध्ये खाली जी पास दिलेली ते कोळपणी करते, मागच्या साईडला 2 पंखे चालू द्या जमला आता तयार केलेला आहे. 12 इंची टायर मागा नका भाऊ. हा बसा. 9 इंची आणि 12 इंची टायर मिळतात. ते 30,000लाच मिळतात टायर. आता मी तुम्हाला दाखवलं 5-in-1 ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र. आपण बघितलं ना 5-in-1 BBF 4-5 कामं एकच करत आहे. आता काय करायचं, त्याचा जो पेरणीचा डबा आहे तो काढून ठेवून द्यायचा आणि त्याची जी फ्रेम आहे त्या फ्रेमवरच आपण कोळपे बसून टाकले. सऱ्या बाजूला आहेतच आणि फवारणी यंत्र त्याला लागलेलं आहेतच. आपल्याकडे 1,10,000मध्ये सगळ्या वस्तू आलेल्या आहेत. फक्त आपण 15,000 रुपये घातले तर आपल्याला कोळपे आणि 30,000 टाकले की आपल्याला 9 इंची आणि 12 इंची टायर. मग आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे पेरणीपासून तर काढणीच्या बिफोर म्हणजे कंबाईन हार्वेस्टर सोडलं तर तिथपर्यंत आपल्याला यांत्रिकीकरण करता येते. कोळपणीच्या वेळेला काय ते कोळपे त्याच्यावर लावले आणि सऱ्या बाजूला असणारच त्याची आणि फवारणी. तर कोळपणी आणि फवारणी ही एकाच वेळेला आपल्याला करता येते. सोबतीला सगळ्या मोकळ्या होतात. नेक्स्ट हे वेगवेगळे अजून ट्रॅक्टर चलित, बैल चलित असे कोळपणी यंत्र आहे. फळबागेसाठी कोळपणी यंत्र आहे की फळबागेची कोळपणी वेगळी प्रकारे करावी लागते. नेक्स्ट हे काही ट्रॅक्टर चलित वेगवेगळे यंत्र आहे. फवारणीचे कामं आपण बघतो की सहसा मॅक्झिमम पाठीवरचा फवारा किंवा पॉवर स्प्रेअर. आता पॉवर स्प्रेअर जर आपण एक दिवस वापरून बघितलं तर आपल्याला त्याचे कष्ट कसे आहे, तर जो पॉवर स्प्रेचा आवाज येतो, धूर निघतो याच्यामध्ये फार. आणि यवतमाळचे जर आपण प्रॉब्लेम डोळ्यासमोर ठेवले तर यवतमाळचे प्रॉब्लेम बघूनच आम्ही आमच्याकडे फवारणी यंत्र विकसित करण्यात आला. आता हे बघा, या फवारणी यंत्राला 12 नोझल आहे. कुठेही पेट्रोल डिझेलची गरज नाही आहे. सौर ऊर्जेवर हा फवारणी यंत्र चालतोय. आणि पंखा जो दिसतोय ना तुम्हाला 12 नोझल ज्याच्यावर आहे तो 2 नोझल मधला अंतर तुम्ही कमी जास्त करता येते. पंखा हा आपल्याला पाहिजे त्या अनुषंगाने वर घेता येते. आणि
आणि पीक हा कापसाला आपल्याला फवारणी करता येते. कारण 2 चाकामधला जो आक आहे ना, 2 चाकामध्ये आक असते ना, तो आक कापून टाकलेला आहे आणि 5 फुटापर्यंत प्लॅटफॉर्म घेतलेला आहे. हा तणनाशक फवारणी त्याच्याने याची किंमत 80,000 रुपये आहे. आणि हा जो आहे फवारणी यंत्र, ह्या फवारणी यंत्राचा पंखा जो आहे त्या पंखामध्ये परत सेटिंग दिलेली आहे की आपल्याला समजा तुरीला हाय क्लिअरन्स जे आहे त्यांना तुरीला जर फवारणी करायचं असेल तर अशा प्रकारे पंखा त्याचा एल शेपमध्ये करायचा, वरतून 1 नोझल आणि साईडनी 2 नोझल अशा 3 नोझलची फवारणी करता येते. म्हणजे एकाच फवारणी यंत्राने तुम्हाला 2-3 कामं म्हणजे सिरियल पल्सेस हाय क्लिअरन्स हे कामं करता येतात. याच्यावर आता आमचं काम चालू आहे. त्याला आम्ही कन्वर्ट करणार आहोत मोबाईल एनर्जी कार्डमध्ये, जे जवळपास 1.5 लाखाच्या जवळपास जाईल. परंतु त्याच्यामध्येच आपल्याला पाणी उपसणी, तणनाशक फवारणी, कीटकनाशक फवारणी, हाय क्लिअरन्स तूर कॉटनची आणि फळबागाची फवारणी, फळबागाच्या फवारणीसाठीचं लॉन्च आणि शेवटी कापूस वेचणी, मॅन्युअली कापूस वेचणी, 2 लाईननी कापूस वेचणी करता येईल असे आता काम आमचे चालू आहे, जे की 6 महिन्यात बाहेर येतील. आणि हे सगळं का शेतकरी ज्या वेळेला एवढा पैसा लावतो त्यावेळेला त्याला ते वस्तू भरपूर 4-5 कामाला येत असली एखादी वस्तू तर आपण काय करतो, त्याला प्रिफर करतो की नाही आपला जो लावलेला पैसा आहे तो फिटून जाईल. मग हा आणि त्याला इन्व्हर्टर लावलेला आहे. शेतकरीने समजा फवारणीचं काम नाही, दुसरं काही काम नाही आहे, पाणी उपसण्याचं काम नाही आहे, तर तो रोज शेतकरी आपल्या घरी 2 ट्यूबलाईट, 1 पंखा सोलरचा त्याच्या फार्मवर वापरू शकतो. कारण हा सौर ऊर्जेवर आहे, त्याला बॅटरी दिलेली आहे. संध्याकाळी घरी आणलं, त्याच्या शेतात आणलं की ते त्याचा वापर करता, लाईटिंगसाठी वापर करता येते. नेक्स्ट रिपर बाइंडर आहे, कंबाईन हार्वेस्टर आहे, भाजीपाला काढणीचे वेगवेगळे यंत्र आहे. आता हा हळद काढणी यंत्र आहे, हळद आणि अद्रक काढणीचं. हा बैलचणीत आहे, याची किंमत 8,000 रुपये आहे. आणि 2 फणं जे आहे ते फणाचं अंतर तुम्हाला कमी जास्त करता येते. सहसा अद्रकीला तर काय करतात शेतकरी, एका दमाने काढत नाही, मार्केटच्या हिशोबाने रोज थोडीशी अद्रक काढायची आणि विक्रीला घेऊन जायची. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं फार चांगलं कल आहे त्याच्याकडे. नंतर हा ट्रॅक्टरनी हळद काढणी यंत्र आहे, बटाटा काढणी. नेक्स्ट हे वेगवेगळ्या पिकाचे काढणी यंत्र आहे. नेक्स्ट 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 हे फळबागासाठी वेगवेगळे फळबाग तोडणी यंत्र आहे. फाल्कनवाल्यांकडे, फाल्कनची एक कंपनी, त्याच्याकडे फळबागेचे अवजार किंवा तोडणी कापणी यंत्र बरेचसे चांगले आहे. नेक्स्ट त्याचं मुंबईला हेडक्वार्टर आहे, त्यांच्याकडून जर घेतलं हेडक्वार्टरवाल्यांकडून, कारण आम्ही घेतो तर आपल्याला 100 रुपयाची वस्तू तिथून 60 रुपयालाच डायरेक्ट मिळते. नेक्स्ट 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 हे ऊसाचं आहे. नेक्स्ट नेक्स्ट आता नेक्स्ट हा जो अवजार आहे, हा अवजार आमच्याकडे फार प्रचलित आहे. वर्षाला नाहीतरी 50 नग याचे विकले जातात. हा आहे धसकट गोळा करणी यंत्र. आपण धसकट गोळा करायला जे भरपूर बाया लागतात, तर हा एक 3,500चा अवजार आहे. एका बैलजोडीनी आणि याच्यानी धसकट गोळा. बरं, धसकट गोळा करत असताना काय होते सोबतीला माहिती आहे, माती पण आहे ही भुसभुशीत होते. त्याला पेक दिलेले आहे आणि या पेकमध्ये सगळा धसकट हा गोळा होतो. ज्वारीचाही मोठा धसकट असेल तर धसकट गोळा होतो. वजनाने हलकं असल्यामुळे धसकट फार गोळा झाला त्याच्यामध्ये की त्याला काय करायचं, उचलायचं आणि पुढे घेऊन जायचं. ढीक नंतर उचलले जातं. नेक्स्ट इन्फेक्शन झालेलं पीक आहे, ज्याच्यामध्ये बोंडअळीचं काही अनुशेष आहे, अंडे आहे, ते पीक श्रेडिंग करून म्हणजे भुकटा करून घ्यावे, ट्रॉलीमध्ये जमा करावे आणि त्याला बिगिनिंग डिकम्पोजिंग बॅक्टेरिया टाकून त्याचं डिकम्पोजिशन करण्यात यावे. परंतु असं काही झालं नाही. शेतकरी दुसरे पिकिंग, तिसरं पिकिंग मार्च एंडपर्यंत ठेवतात आणि परत काय करतो आपण, परत पीक घेतो, परत तोच पीक घेतो. पीकची पार्टी केली तर कमीत कमी तो जो रोग आहे तो येत नाही. म्हणजे काही लोकांनी कापसावर दुसरं पीक जर घेतला, हरभरा घेतला, तर तो प्रश्न येत नाही. पण तोच पीक घेण्यात आला तर तो प्रश्न अजून उद्भवित होतो. आणि शासनाने हा 1,80,000चा श्रेडर आहे. शासनाने 50% मागच्या वर्षी त्याच्यावर सबसिडी दिलेली होती.
शक्तिमान, अजून 2-3 कंपनी आहे, याचा श्रेडर आहे. नेक्स्ट. हे काळाची गरज झालेली आहे आणि जमिनीचं पोत चांगलं करण्यासाठी आपल्याला जे काही पालापाचोळा आपल्याचकडे जी आपली वस्तू आहे ते जमिनीत मिसळणं गरजेचं आहे. नेक्स्ट. हे बेलर आहे. नेक्स्ट. हे पंजाब या एरियामध्ये बरंचसं वापरण्यात येत आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. हे एक बैलाचे अवजार. व्हिडिओ दाखवू नको आता, व्हिडिओ दाखवू नको. हा मल्चिंगचं दाखवलं ना मी. हा बरं, कुठलं दाखवते परत. हे वेगवेगळे एक बैलाचे पण अवजार आहे. एक बैलाने तुम्हाला पेरणी करणं, रासणी करणं, कोळपणी करणं, सऱ्या मारणे, भाजीपालावाले किंवा जिथे आपला ऊस असेल किंवा बनाना पीक असेल तिथे काय होतं, एक बैलाचाच हा वापर करण्यात येते. तर हे एक बैलाचे सुद्धा यंत्र विकसित करण्यात आलेले आहे. आता बैलाचा जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून हे तर सगळे यंत्र विकसित करण्यात आले, परंतु सोबतीला जसं आपली जुनी मूठ होती त्या अनुषंगाने बैलाचा उन्हाळ्यात काय असते, बैल हे रिकामे राहतात आणि उन्हाळ्यातच आपल्याला काय असते, महिला वर्गांना पापड करणे, मिरची कांडप, हे बाकीचे जे ॲग्रो प्रोसेसिंगचे कामं असतात ते कामं करावे लागतात. मग ह्या बैलाचा वापर समजा त्या मशीन चालवण्यासाठी, आणि दुर्दैवाने उन्हाळ्यातच आपल्याला 8-8 तास फ्लाईट नसते, तर उन्हाळ्यात हा सगळा संगम घडवून आणला आहे की बैलाचा वापर लाईट नाही आहे आणि या बचत गटाला काम करता यावं म्हणून आम्ही काही गॅझेट विकसित केले. हे गॅझेट एक 3-4 ठिकाणी शासनाच्या द्वारे फंड देण्यात आलेले, ते बसवण्यात येणार आहे. एक त्याच्यामध्ये जालना आहे, हिंगोली आहे. हे उसाचा चरक आहे. आता आपण औरंगाबाद या रोडला गेलो तर सगळीकडे दिसेल. हे पाणी उपसणी यंत्र आहे. बैलांनी 5 ते 6 हजार लिटर पाणमधून उपलल्या जाते. हा जो आहे ते 200 फूट बोरमधून 20 ते 25,000 लिटर त्याचा डिस्चार्ज आहे. हे सगळे यंत्र नेक्स्ट. हे आता वेगवेगळे प्रक्रिया उद्योग जे आहेत ते बैलाला लावण्यात आलेले. याच्यामध्ये बैलाचे 2 फेरे होतात आणि 2 फेरे 1000 RPM मध्ये कन्वर्ट होऊन प्रत्येक मशीनला जसं पाहिजे त्या अनुषंगाने. फक्त याचं एवढं आहे, हां हे तो व्हिडिओ दाखव थोडासा. याच्यामध्ये एवढं आहे की एका वेळेला बैलाचा जो पॉवर आहे 1 HP असतो, म्हणून एका वेळेला कुठली पण 1 HP ची मशीन तुम्ही लावू शकता. तुम्हाला शेंगा फोडणी, कोणाच्या इथे शेंगा असेल शेंगा फोडणी, शिवाय मशीन, पापड काढणी, कांडप मशीन असेल किंवा मग गिरणी असेल, आणि हे गार्डनिंग असेल किंवा पॉलिशर असेल. आम्ही आमच्या ठिकाणी 6 मशीन असे लावलेले आहे की जे फक्त बैलांनी चालतात. इलेक्ट्रिसिटीचं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. एक मिनिट, एक मागचं हे ह्याच्या आधीचं काय. हां, माननीय पुणकर साहेब आमच्याकडे व्हिजिटला जेव्हा आलेले होते, सगळे अवजारं त्यांना दाखवण्यात आले आणि हे जे काही अवजार हे जे काही अवजार विकसित करण्यात येतात, हे बघा, हे मराठवाड्याचे 8 डिस्ट्रिक्टचे शेतकरी दिसत आहे. याच्यामध्ये सुधारित योग, एक बैलाचे अवजार, पेरणीपासून कोळपणी, वखरणी, धसकड गोळा करणं आणि सोयाबीन फवारणी, हे सगळे यंत्र देण्यात आलेले आहे. नेक्स्ट. धन्यवाद. या अतिरिक्त आपल्याला काही माहिती लागत असली तर माझा नंबर आहे, तुम्ही मला विचारू शकता. मला संयोजकांनी इथे बोलवलं आपल्याशी. माझ्याकडे जे काही ज्ञान आहे, जे शेतीला आवश्यक आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी संधी दिली त्याच्यासाठी मी त्यांचे आभारी आहे. मॅडम, कोणाचे काही प्रश्न असेल त्याच्याकरता तुम्ही, कोणाला काही प्रश्न आहे, नंबर माझा सांगा. नंबर लिहून घ्या आणि मला व्हॉट्सअप करा. फक्त संध्याकाळी मी मला जसं वेळ भेटते तसे तुम्हाला. आता मल्चिंगचा व्हिडिओ कोणाला बघायचा होता त्यांना मी व्हिडिओ पाठवून देते. मॅडम, कोणाचा प्रश्न आहे? 800-800-77-52-52-6 800-77-52-526. स्मिता सोलंकी, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. प्रश्न आहे एखादा कोणाही? आणि हे जे आपल्याला बरेचसे दाखवले, ज्याचे मी व्हिडिओ थोडं फार
थांबू तुम्हाला दाखवले. आपण कोणी भेट दिली तिथे आपल्या गटासोबत तर हे सगळे तुम्हाला तिथे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पाहायला भेटतील. मॅडम बसा. किंवा फॅब्रिकेटर कोणी असेल तर त्यांना सुद्धा सांगा, आम्ही त्यांच्यासोबत करार करायला तयार आहोत. कोणाच्या मनात काही प्रश्न वगैरे? मॅडम आता हे ज्या मशिनरी सांगितल्या यांना लोन उपलब्ध आहे का? SMEच्या स्कीम तुम्हाला माहिती आहे का याच्याविषयी? Excuse me? Excuse me, sir. ते मी सांगतो. Since Nagpur is the main place, नागपूरला इथं कुठं तुमचं अवेलेबल आहे का? जसं तुम्ही यवतमाळ, परभणी, हे सर्व ह्या भागीला सांगितलं विदर्भातले. नागपूरला इथं काही आम्हाला अवेलेबल, कारण बिकॉज विदर्भात हे म्हणजे मेकनायझेशन बिलकुल झालेलं नाही. हो, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण काय झालं ना, मागच्या वेळेला आम्ही पहिल्या वर्षी ही प्रकल्प मराठवाड्यात होतो. पहिल्या वर्षी मराठवाड्याचे 2010ला स्कीम चालू झाली. विकसित करायला 2-4 वर्ष लागले. 13-14ला जेव्हा हे सगळे अवजार देण्यात आले, नंतर आम्हीच म्हटलं, मी प्रॉपर अकोल्याची आहे, मी इथलीच आहे, तर मी म्हटलं की विदर्भाला आम्हाला का देता येणार नाही. तर आम्हाला जे काही पैसे आले त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी 4 ठिकाणी दिलं. या वर्षी तुम्ही KVK मार्फत तुमचं गट निवडा, आम्ही गटाला हे देतो. या वर्षी नागपूर, अमरावती हे जे राहिलेले गट आहेत त्या गटांना आम्ही अवजार देणार एक्सक्यूज आहोत. मी मॅडम, माझा प्रश्न कसा आहे, माझा प्रश्न असा नाही. आमच्या इकडं कसं आहे माहिती आहे का, एक तर विदर्भात नागपूर आणि हा जो पट्टा आहे इथं पाऊसही समाधानी होतो, थंडी बरी असते, उन्हाळाही बरा असतो. इथला शेतकरी अजूनही मॉडर्न शेतीकडे वळलेला नाही. त्याच्याकरता काय होतं माहिती आहे का, पुष्कळदा असं ग्रुप जरी बनवायचं झालं तरी लोक ग्रुप बनवणाऱ्यावर हसतात. होत आहे कसं की इथं कापूस घेणारा कापूस घेतो, तूर घेणारा तूर घेतो आणि तो पोटभर खातो. त्याचं आता एवढं नुकसान बघितलं आहे, शेतीचं हे झालं आहे, दुष्काळाचा परिस्थिती आली. मी सावनेरला माझी शेती आहे, उत्तर मी देतो. भेंडाळ्याला सावनेरला माझी शेती आहे. माझ्या शेताला कुठलंच नुकसान झालं नाही. माझं तूर चांगली आहे, माझ्याकडे थोडंसं फ्लोरिकल्चर सुद्धा आहे, हॉर्टिकल्चर आहे. प्रश्न काय आहे तुमचा? नाही, प्रश्न माझा, नागपूर हा जर मेन प्लेस आहे हां, तर इथं काय एखादं सेंटर ओपन होत नाही? कशाचं कशाचं ते आता सेंटर? जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही वाशिमला केलेलं आहे, यवतमाळला केलेलं आहे. त्यांनी मशिनरी घेतल्या. मी तुम्हाला हे दिलं की जे आम्ही मागच्या वर्षी आम्ही वाशिम, अमरावती, घाटखेडा अमरावती, KVK कडा वाशिम, आर्णी, वर्धा आणि नंदुरबार पर्यंत दिलं 5 ठिकाणी. त्यावेळेला आम्ही हे 5 सिलेक्ट केले. आता अकोला, नागपूर हे जे आहे हे यावर्षी आम्ही पुढच्या मे-जून मध्ये वाटप करणार. तर याचा वाटप कसा असते, कृषी विज्ञान केंद्र असतो. कृषी विज्ञान केंद्रानंतर मार्फत आम्ही जो शेतकरी असेल, बैलचलित शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी किंवा जे मायनॉरिटीतले आहे त्यांना ह्याचं एकतर जो टेक्नॉलॉजी आहे त्याचं पॉप्युलरायझेशन व्हावं आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत हे पोचावं म्हणून 2 वर्षासाठी हे आम्ही देत असतो. आपण आपल्या KVKला सांगा, 100% मी तुम्हाला मे महिन्यामध्ये हे जे अवजार दाखवले ते अवजार तुम्हाला मल्चिंग मशीनपासून पेरणी, फक्त BBF नाही मिळत कारण बैलाची स्कीम आहे. बैलचलितचे जेवढे अवजार आहेत त्याचं पूर्ण पॅकेज मी आपल्याला देऊ शकते. आपण आपल्या KVK वाल्यांना सांगा, मला कॉन्टॅक्ट करायला मी रेडी आहे द्यायला. क्लोज करा. Thank you. क्लोज करा. मी तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी आणखी अतिरिक्त माहिती देतो की आता आपले नितीनजी गडकरी साहेब आहे, त्यांच्याकडे जे खातं आलं आहे स्मॉल मीडियम एंटरप्रिनरचं, त्या खात्यामार्फत सगळ्यांना अशा प्रकारचे अवजारं घेण्याकरता लोनची व्यवस्था उपलब्ध आहे, सबसिडीची उपलब्ध आहे. आणि ऑलरेडी एक्झिस्टिंग कोणी या फील्डमध्ये 2 वर्षापासून काम करत असेल, त्याची काही संस्था असेल तर त्यांनी MSME या अंतर्गत रजिस्टर करून घ्यावे. त्याच्या खूप साऱ्या बेनिफिट्स आता आलेल्या आहे. म्हणजे साहेबांकडे जे खातं येऊन जवळपास आता 6-8 महिनेच झाले आणि जास्तीत जास्त प्रकारात आपण त्यांना मदत करण्याचं हे करत आहे. उदाहरणार्थ तुम्ही कोणी फक्त मिरची लावली आणि ती बाहेर विकली तर ती वेगळ्या कॅटेगरीमध्ये येते. पण त्या मिरचीला पॉलिशिंग, तिथं ते हे ते उद्योगामध्ये येतं आणि मग त्याच्याकरता लोन मिळतं, व्हॅल्यू ॲडिशन काही कराल तर. आणि त्याच्याकरता मला आपल्याला विनंती करायची आहे की MSME जे खातं आहे आणि ज्या खात्याचं जे ऑफिस आहे तिथला नंबर देखील आपण नोट करून घ्या की जेणेकरून
कोणाला काही ट्रॅक्टरपासून तर छोट्या छोट्या जे यंत्र आहे किंवा उद्योग आहे, म्हणजे घरगुती उद्योग जे छोट्या प्रमाणात होतात. कापूस असला, नुसता कापूस नेऊन विकला तर त्याला ते त्या स्कीमच्या अंतर्गत येत नाही, पण त्याच्या गाठी पाडल्या तर मग ते उद्योग म्हणून पकडलं जाईल. मग त्याच्याकरता आर्थिक सहाय्य जे आहे ते मिळेल, सबसिडी मिळेल. महिलांकरता त्याच्यावर 80% सबसिडी आहे. यांचं काही हां, तर त्याचा नंबर लिहून घ्या. 0712 25 10 352. पुन्हा रिपीट करतो. 0712 हा नागपूरचा कोड नंबर, 25 10 352. हां, पार्लेवार म्हणून डायरेक्टर आहेत, त्यांचं हे ऑफिस आहे. आणि हे सिमिनेरी हिल जे आहे CGO कॉम्प्लेक्स, तिथे ग्राउंड फ्लोअरला आहे, जिथे दूरदर्शनचं जे टॉवर आहे त्याच्या अगदी समोर. आणि खूप चांगल्या चांगल्या योजना आलेल्या आहे आणि त्याच्याकरता आपण सगळ्या लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. कारण प्रत्येक गोष्ट स्वतःजवळच्या पैशांनी शक्य नसते. तेव्हा या सगळ्या सबसिडी, अच्छा, पहिले जर आपण काही यंत्र घेतलेली असेल आणि त्याचे बिलं वगैरे जर आपल्याजवळ असतील तरी त्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही करता येईल. ही म्हणजे एक जनरल माहिती मी आपल्याला देतो. आपण पार्लेवार सर जे आहे डायरेक्टर म्हणून साहेबांनी इथे नियुक्त केलेले आहे, त्यांचं काम शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं आर्थिक सहाय्य देणं आणि सबसिडी देणं आहे. ठीक आहे. आता आपल्यासमोर पुढचे स्पीकर आलेले आहे, तुळशीदास बास्तेवाड. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनची तयारी करावी. आणि कापूस काढला, मिरच्या काढल्या, अद्रक काढलं, पण ते प्रोसेसमध्ये केलं तर मग ते इंडस्ट्रीमध्ये येऊन जातं, लघु उद्योगामध्ये येते, सूक्ष्म उद्योगामध्ये. आताच डॉक्टर स्मिता सोळंकी मॅडमनी कृषी व्यवसायामध्ये जर का यांत्रिकीकरण केलं तर आपल्याला शेतकऱ्या बंधूंना कशाप्रकारे फायदा होतो याचं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करताना जर काही स्वस्त उपकरणं जर आपल्या शेतकरी बंधूंनी वापरली तर आपला जो नफा आहे कृषी व्यवसायामध्ये होणारा त्याच्या निश्चितच वाढ होईल. तर मॅडम ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आपण त्यांच्या इथे छोटीशी मेमेंटो भेटवस्तू देऊन आपण त्यांचे स्वागत करणार आहोत. मंचावरती श्री नवीन माल्लेवार, ट्रेझरर विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल नागपूर हे उपस्थित आहेत. मी माल्लेवार सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर स्मिता सोळंकी मॅडमचे ॲग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे एक छोटीशी भेटवस्तू देऊन सत्कार करावा. प्लीज. नंबर मागत आहे. माझा नंबर आहे 9822 92 1288. 9822 92 1288. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. बसा ना.